नाना पटोले यांच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहात, नेमकं मातंग समाजाची भूमिका काय आहे आणि का आंदोलन करत आहे? आज या ठिकाणी महाराष्ट्राचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बिंडोक असणारे असे आमदार नाना पटोले यांचा अर्थार्थी कसलाही या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण या प्रक्रियेमध्ये कसलाही संबंध नसताना उगीच करून खोडा घालण्याच्या उद्देशाने आणि एक कुठंतरी चांगल्या कामामध्ये विघ्न आणण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। मुख्यमंत्र्याला त्यांनी एक लेखी पत्रव्यवहार केलेला आहे, ते बोलण्यापुरतं मर्यादित राहिले नाहीत, तर लेखी त्यांनी त्यांची भूमिका की बाबा हे आरक्षण वर्गीकरण थांबलं पाहिजे अशा पद्धतीची जी त्यांची भूमिका आहे ही साफ चुकीची भूमिका आहे आणि समाजाला अन्यायकारक अशी त्यांची भूमिका आहे। ही भूमिका त्यांनी घ्यायला नको होती, घेतली आहे तर त्यांनी आता ह्याची माफी मागितली पाहिजे आणि शुद्धीपत्रक त्या पद्धतीचं त्यांनी प्रसिद्ध केलं पाहिजे आणि समाजाची जाहीरपणे महाराष्ट्रातल्या पूर्ण मातंग समाजाची नाहीतर पूर्ण अनुसूचित जाती पूर्ण सर्व 59 जातींची माफी त्यांनी जाहीररित्या मागितली पाहिजे, तसं शुद्धीपत्र काढलं पाहिजे। आणि स्थानिक आमदार म्हणून अमित देशमुख जसं की ते त्या नाना पटोलेंचं पिल्लू आहे असं महाराष्ट्रामध्ये सर्वांना परिचित असणारे कुपरिचित असे अमित देशमुख यांनी आपली भूमिका त्या पद्धतीने पट करून लवकरात लवकर त्यांनी तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी की हे समाजाच्या पाठीशी उभे टाकणार आहेत की जसं त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जसा मातंग समाजावर विशेष करून अन्याय केला त्या पद्धतीने ते परत अजून अन्यायी भूमिकेमध्ये पुढे येणार आहेत, हे आम्हाला आता त्यांनी स्पष्ट करावं। तुम्हाला महाराष्ट्रात मातंग समाज फिरू देणार नाही। जो बी नाना पटोले यांना 2 जोड्या मारेल व जो नाना पटोलेच्या तोंडाला काळे लावेल, समस्त लातूर मातंग समाजाच्या वतीनं नाना पटोले यांना जोड्या मारून काळे लावणाऱ्याला 51,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी समस्त मातंग समाजाच्या वतीने दिलं जाईल। याच्यानंतर जर असं जर कोणी जर कृत्य करेल त्यालाही त्याच भाषेत धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी मातंग समाजाने करेल। खबरदार जर कोणी जर या वर्गीकरणाचा जर विरोध करत असाल त्याला जशाच्या तशा भाषेत आम्ही या ठिकाणी उत्तर देऊ। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।